रामकृष्ण हरी. जय गजानन. जय गजानन. आज श्री क्षेत्र मुनगाव ते पंढरपूर पालखी जात असताना ह्या संत गजानन महाराजांच्या पादुका आहेत. महाराजांचा सुंदर असा मुखवटा आहे आणि हा रथ आहे महाराजांचा. या रथासमोर आम्ही आता थोडक्यात हितगुज करणार आहे. आज हिंगोलीपर्यंत आम्ही आलो आणि इथे गोपालकृष्ण मंदिर आहे. या मंदिरामध्ये आम्ही वारकरी निवास करणार आहे, रात्रभर थांबणार आहे. इथे भोजनाची व्यवस्था श्री ओम हेडा यांच्याकडून करण्यात आलेली आहे. हा योगायोग या ठिकाणी आमचे सर तुमचा परिचय सांगा. जय गजानन. मी निळकंठ केशवराव गायकवाड, हिंगोली निवासी, गजानन महाराजांचा सेवक, हिंगोली निवासी. तर सर, आम्ही तुमच्या गावामध्ये आलोच. आपल्या हिंगोलीवरून बऱ्याच दिने जातात. या हिंगोलीमध्ये अनेक संत आहेत, महात्मे होऊन गेलेत. तर तुम्ही आज या ठिकाणी आलेत. ही दिंडी संत गजानन महाराजांची एक पादुका दिंडी आहे, पादुका पालखी सोहळा आहे. या पादुका दर्शन घेत असताना तुम्हाला काय वाटतं? आम्ही विद्यार्थी दशेतच खामगाव इथे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग मेडिकल आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजला होतो, पॉलिटेक्निकलला. आणि त्यावेळेस आम्ही शेगावला सायकलवर जायचो आणि प्रभूंशी एक नातं जोडलं होतं आणि ते नातं दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेलं. आणि श्रींच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये माझी खूप म्हणजे चांगल्या प्रकारे आध्यात्मिक प्रगती आणि साधनाच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या कृपेनेच माझी प्रगती झालेली आहे. संत कृपा ज्यांच्या घरी त्यांना काही बोलायचं. संत कृपा हरी इमारत फळं आली. तर ही दिंडी तुमच्या गावावरून एक नाही अनेक दिंड्या जातात. तर वारकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? ही एक स्पिरिच्युअल जर्नी आहे किंवा याला आध्यात्मिक विकासाचा एक टप्पा आहे. आणि यामध्ये प्रभूच्या नामाशी आपण एकरूप होतो. आणि ज्यावेळेस नामरूपी एकरूपता येते त्यावेळेस माणसामधले सद्गुण हे उदयाला येत असतात. आणि त्यामध्ये हे नामस्मरण करत जात असताना आणि अतिशय सदाचाराच्या आपल्या समाजामध्ये रुजवण्यासाठी अतिशय श्रमाने हे वारकरी जात असतात. आणि हे वारकरी अतिशय पूज्य आहेत जे आपल्याला ईश्वराची प्रचिती आपल्याला या दिंडीच्या दरम्यान होते आणि त्याची अनुभूती आपल्याला बरेच वेळेस मिळत असते. तर इथं तुमचा दर्शनाचा योग कसा काय आला? हा आमचे मित्र सतीश भट यांनी मला सांगितलं की मुंडगावची जी
पालखी आहे हे इथे या गोपाललाल मंदिरामध्ये येणार आहे आणि त्यामुळे मी धावत आलो आणि श्रींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. अतिशय म्हणजे अशी म्हणजे वाटलं की प्रत्यक्ष श्रीच आहेत, कारण त्यांच्या कोणत्याही संतांच्या पादुकामध्ये खूप शक्ती असते, कारण त्यांचा ऊर्जा प्रवाह इथे असतो आणि त्यामुळे त्यांची अनुभूती आपल्याला मिळत असते. तुकोबारांचा संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग रामनामे उपजे आवडीन. अशा प्रकारे म्हणजे संताच्या चरणाचा स्पर्श झाला तर नाना प्रकारचे आपले संकट दूर होतात आणि सद्भावना सद्वासना निर्माण होते. हा, हे ईश्वराची संत हे ईश्वराचे प्रतिनिधी असतात आणि ईश्वराची अनुभूती सर्वसामान्य व्यक्तींना होणं यासाठी ते आपले कार्य करत असतात आणि त्यांच्या अनुभवामुळे ते आपल्याला अनुभूती स्वतः देत असतात आणि अनेक चमत्कार आपल्या जीवनामध्ये त्यांच्या कृपेने होत असतात. आणि हाती काम ज्याच्या मुखी नाम राहे सदा भाग्य पाहे वाट त्याची, अशा प्रकारची शिकवण गजानन महाराजांनी दिली की तुम्ही कार्यरत राहा. कार्य आपलं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. अतिशय कार्य करत राहणं आणि त्या कार्यातूनच आपल्याला ईश्वराची अनुभूती मिळते. आणि भक्ती करा, नामस्मरण करा आणि काम करा. ह्याचा म्हणजे एक जो सोपा संदेश गजानन महाराजांनी सर्व भक्तांना दिलेला आहे. म्हणजे सुख घडोघडी वाढू लागेल मग रामनामे उपजे आवडी. अतिशय म्हणजे ईश्वराची अनुभूती संतांच्याच सेवेतून होत असते, कारण ईश्वर प्रत्यक्ष कलियुगामध्ये आपल्या संतांना पाठवत असतात आणि त्याद्वारे नवनारायणापैकी एक नारायण आपल्याला गजानन महाराजांच्या रूपाने मिळालेले आहेत. हे आपलं भाग्य आहे की शेगावचे गजानन महाराज हे आपल्यापासून जवळच आहेत, हिंगोलीपासून, आणि त्यांच्या म्हणजे दिंडीचा प्रवास आपल्या भागातून होतो. ही एक मराठवाड्यासाठी एक सद्भाग्याची गोष्ट आहे. तर आपल्या या हिंगोलीमध्ये आल्यानंतर तुमच्याशी जी चर्चा आली पण हितगुज झालं, तर यापासून अनेक लोकांना तुमचे जे बोधामृत आहे हे लोकांपर्यंत पोहोचेल. आणि सरांनी दिलेलं जे हितगुज आहे हे हितगुज आपणास कसं वाटलं त्याबद्दल आम्हाला प्रतिक्रिया द्या. मी श्री गजानन महाराज हिरुकर आपल्याला धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर आपली खूप प्रगती हो, आपली आध्यात्मिक उन्नती हो आणि आर्थिक उन्नती हो हे संत गजानन बाबाला विनंती करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. जय गजानन. जय गजानन.